नमो नमः। एकादशी कक्षा आह्लादः पाठ्यपुस्तकम् द्वितीयमण्डलं पञ्चमः पाठः रसजिज्ञासा भाषाभ्यासः प्रथमः प्रश्नः माध्यमभाषया ससन्दर्भं स्पष्टीकुरुतो। प्रथमं वाक्यं षोडा पृथक् द्विपरिणमते मधुरादिभेदेन। या वाक्याचा सरळ अर्थ मधुर इत्यादी प्रकारांनी रस 6 वेगवेगळ्या प्रकारांचा असतो। संदर्भ वरील वाक्य अथा तो रस जिज्ञासा या पाठातून घेतले आहे। हा पाठ आयुर्वेदातील अष्टांग संग्रह या वाग्भटाचार्य विरचित ग्रंथाच्या प्रथम सूत्रस्थानातील 18वा अध्याय रसभेदीय अध्याय यामधून घेतला आहे। स्पष्टीकरण आयुर्वेदानुसार आपण जो आहार खातो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस असतात। हे रस कोणत्या प्रकारचे आहेत हे रसभेदीय या अध्यायामध्ये सांगितले आहे। या अध्यायाला सुरुवात करताना अथातः रसभेदीयम अध्यायम व्याख्यास्यामः अशी सुरुवात केली आहे। आता या अध्यायामध्ये रस म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या चवी कशा असतात, त्यांचं कार्य काय, त्यांचे गुण कोणते, म्हणजेच या रसांमुळे आपल्याला कोणते फायदे होतात आणि अति सेवन केलं तर कोणते दुष्परिणाम होतात हे या अध्यायामध्ये सांगितले आहे। रस 6 प्रकारचे असतात। त्यातला पहिला प्रकार मधुर, म्हणून मधुर इत्यादी प्रकार असल्यामुळे रस 6 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेले आहेत असे या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे। त्यापैकी मधुर म्हणजे गोड, स्वादू किंवा मधुर म्हणजे गोड रस। गोड पदार्थ खाताना तो तोंडाला आतून लेप लावतो, इंद्रियांना प्रसन्न करतो, शरीराला शक्ती देतो। हा केवळ माणसांनाच नव्हे तर भुंगे मुंग्या यांना सुद्धा अतिशय आवडतो। आम्ल याचे उदाहरणार्थ साखर, गूळ, गोड आंबा आणि गोड फळे इत्यादी उदाहरणे आहेत। आम्ल म्हणजे आंबट। हा रस जिभेला चरचरतो, छाती आणि घसा इथे जळजळ होते, तोंडाला पाणी सुटते, भुवया आणि डोळे आकुंचित होतात, बारीक होतात आणि हातावरचे केस, अंगावरचे केस उभे राहतात। चिंच, लिंबू असे पदार्थ इथे उदाहरण म्हणून सांगता येईल। लवण म्हणजे खारट, मीठ हे त्याचं उदाहरण आहे। हा तोंडात विरघळतो, ज्या पदार्थावर टाकू त्या पदार्थाला पाणी सुटतं। हा रस खाल्ला असता घशाला आणि गालाला जळजळ होते, पण जेवणाला चांगली चव लागते। कडू म्हणजे तिक्त, याने सगळे तोंड कडू होते। जरासा जरी कण लागला कडू पदार्थाचा तरी सुद्धा सगळे तोंड कडवट होते, पण घसा मात्र साफ होतो। खोकल्यासारख्या आजारावर अडूळसा, कोरफड अशा कडू औषधांनी चांगला गुण येतो, पण तोंड कडू झाल्यामुळे त्यानंतर आपण काहीही खाल्ले तरी
कडूच लागते. कटुकहा म्हणजे तिखट, त्याने जिभेच्या टोकाला खूपच त्रास होतो, खूपच भाजतं. कंठ म्हणजे घसा आणि गाल हे या ठिकाणी जळजळ होते किंवा या ठिकाणी त्रास होतो. डोळे, नाक आणि तोंडातून पाणी गळू लागते आणि शरीराला घाम फुटतो, खूप उष्णता शरीरात निर्माण होते. कटुक म्हणजे तिखट, याचं उदाहरण हिरवी मिरची किंवा काळी मिरी, आलं, ओवा असे पदार्थ. तिक्त म्हणजे कडू, याचं उदाहरण कारलं, मेथी ही उदाहरणं आहेत. आणि सहावा रस कषाय म्हणजे तुरट, याने जीभ जड होते, घसा धरल्यासारखा होतो आणि हृदयात बारीकशी कळ येते. त्याचं उदाहरण आहे आवळा किंवा त्याचं उदाहरण आहे सुपारी. अशा प्रकारे 6 रस आणि त्यांची कार्य म्हणजे हे रस जेव्हा आपण ह्या रसांचा जेव्हा आपण आस्वाद घेतो तेव्हा आपल्याला कोणता तत्काळ परिणाम जाणवतो, शरीरावर कोणता त्याचा तत्काळ परिणाम होतो, हे या ठिकाणी त्या 6 रसांची कार्य म्हणून सांगितले आहे. आता या वाक्याचं वैशिष्ट्य लिहूया की अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आहाराचा, त्याच्या रसांचा विचार केला गेला, त्यांचा आरोग्यावर परिणाम काय होतो हे पाहिलं गेलं आणि म्हणून आयुर्वेदामध्ये निरामय आयुष्यासाठी आहारातील रसांचा कोणता परिणाम होतो याचा विचार केल्याचे आपल्याला इथे दिसते. द्वितीयं वाक्यं तिक्तः विशदयति वदनम्. सरलार्थ, कडू रस तोंडात सगळीकडे पसरतो, तोंड व्यापून टाकतो, तोंड भरून टाकतो. संदर्भ वाग्भटाचार्य यांनी लिहिलेल्या अष्टांग संग्रह या ग्रंथातील प्रथम सूत्रस्थानातील 18व्या रसभेदीय अध्यायातून अथातो रसजिज्ञासा हा पाठ घेतला आहे. या पाठातील वरील वाक्य आहे. यानंतर स्पष्टीकरण. आयुर्वेदामध्ये आहाराचा शरीराच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा विचार केला आहे. त्यावेळी आहारात रसांचे प्रकार कोणते, वेगवेगळ्या चवी कोणत्या हे सांगितले आहे रसभेदीय या अध्यायामध्ये. यामध्ये रसांचे मधुर याने सुरुवात करून 6 प्रकार सांगितले आहेत. मधुर म्हणजे स्वादू. आपण जेव्हा मधुर किंवा स्वादू रस चाखत असतो तेव्हा तो तोंडाला आतून चिकटतो, त्याने मन प्रसन्न होते, त्याने शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते. हा रस केवळ माणूसच नव्हे तर भ्रमर आणि मुंग्या यांचाही आवडीचा आहे. साखर आणि गुळ हे त्याचे उदाहरण. आम्ल म्हणजे आंबट, याने जीभ चुरचुरते, छाती आणि घसा जळजळतो, तोंडाला पाणी सुटते. चिंच, आमसूल, कोकम, लिंबू ही त्याची उदाहरणे आहेत. डोळे आणि भुवया आक्रसल्या जातात आणि अंगावरचे केसही उभे राहतात. लवण म्हणजे खारट, त्याने तो तोंडात विरघळतो. मीठ
ते तोंडात विरघळते. घसा आणि गाल जळजळतात, पण त्याने अन्नाला चांगली चव येते. तिक्त म्हणजे कडू. हा रस असा आहे की एखादा कण जरी चुकूनही तोंडात कुठेही लागला तर सगळे तोंड कडू होते. म्हणजे हा रस तोंडात सगळीकडे चटकन पसरतो. म्हणजे जिथे त्याचा स्पर्श झाला आहे तिथून तो जिथे स्पर्श नाही झाला तिथे सुद्धा आपोआप पसरतो. सगळेच तोंड कडू करतो. अशा प्रकारे तिक्त म्हणजे कडू हा तोंडात सर्वत्र पसरणारा, तोंडाला सर्वत्र व्यापणारा असा हा रस आहे. याचं उदाहरण म्हणजे कडू कारलं, कडू मेथी, की ज्यामुळे तोंड कडू होते. परंतु आजच्या आधुनिक काळात जी औषधांच्या गोळ्या घेतल्या जातात त्या सुद्धा अतिशय कडू असतात. जिभेच्या मागच्या बाजूला घशाच्या टोकाला जरी त्या गोळ्यांचा स्पर्श झाला तरी सगळे तोंड कडू होते असा अनुभव आहे. परंतु अशा प्रकारे तोंड कडू झाले आणि चव ही नकोशी वाटली तरी सुद्धा त्याचा औषधी उपयोग आहे. उदाहरणार्थ अडुळसा, कोरफड असे औषधी वनस्पती या खोकल्याच्या जंतूंना नष्ट करतात आणि घसा साफ करतात. म्हणून घसा साफ करणारा हा रस आहे. मात्र हा कडू रस जिभेची शक्ती नष्ट करतो. म्हणजे जिभेला एकदा कडू चव लागली की पुढच्या चवी तिला ओळखू येईनाशा होतात. म्हणजे कडू खाल्ल्यानंतर इतर कोणताही पदार्थ त्याच्या चवीचा न लागता तो सुद्धा कडूच लागतो. अशा प्रकारे कडू या चवीचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. याचप्रमाणे आणखी तिखट, जिभेला त्रासदायक, कंठ आणि गाल इथे सुद्धा जळजळणारं, चुणचुण निर्माण होते. म्हणजे एक टोकदार वेदनेची संवेदना होते. डोळे, नाक आणि तोंड यातून पाणी वाहू लागतं आणि शरीरात उष्णता निर्माण होते, घाम येतो आणि याचं उदाहरण आहे मिरची, आलं, ओवा. कषाय म्हणजे तुरट, त्याने जीभ जड होते, घसा धरतो आणि हृदयात बारीक कळ येते. आवळा किंवा सुपारी हे तुरट रसाचे उदाहरण आहे. वैशिष्ट्य कडू हा रस लोकांना न आवडणारा असला तरी आहारशास्त्राच्या दृष्टीने उपयोगी आहे. त्याच्यात औषधी गुण आहेत आणि म्हणून शरीराला, आरोग्याला आवश्यक असलेला रस आहे. म्हणून सर्व रसांचं सेवन प्रमाणात करावं असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. वाक्यम कषायस्तु जडयती जिह्वाम. या ठिकाणी सरळ अर्थ तुरट रस जीभ जड करतो. संदर्भ वरील वाक्य अथातो रसजिज्ञासा या पाठातून घेतले आहे. हा पाठ वाग्भटाचार्यांच्या अष्टांग संग्रह या ग्रंथातून घेतला आहे. प्रथम सूत्रस्थान रसभेदीय या अध्यायातून हा पाठ घेतला आहे. स्पष्टीकरण या ठिकाणी आहाराचे 6 रस सांगितले आहे. त्यापैकी पहिला मधुर हा रस. मधुर यासाठी स्वादू असा सुद्धा शब्द आहे. मधुर किंवा स्वादू रसाचा आस्वाद घेताना तो रस तोंडाला आतून लेप लावल्याप्रमाणे चिकटतो.
मधुर रसामुळे सर्व इंद्रिये प्रसन्न होतात, शिवाय शरीरालाही शक्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून शरीरालाही फायदा होतो. गोड रस केवळ माणसांचाच नव्हे तर भ्रमर आणि मुंग्या यांचा सुद्धा आवडता आहे. साखर, खजूर, गोड फळे, आंबा इत्यादी, गूळ, उसाचा रस अशी याची उदाहरणे आहेत. आंबट रस जिभेला चरचरतो, घसा आणि छातीत जळजळतो, तोंडाला पाणी सुटते, डोळे आणि भुवया आक्रसतात आणि केवळ पाहिल्याने सुद्धा अंगावरील केस उभे राहतात. चिंच, लिंबू, आमसूल ही त्याची उदाहरणे आहेत. खारट रस म्हणजे त्याचं उदाहरण मीठ. तोंडामध्ये विरघळतो, घसा आणि गाल यांना जळजळतो, परंतु जेवणाला चांगली चव मिठामुळे येते आणि म्हणून मीठ हे सर्वांचे आवडते असते. तिक्त म्हणजे कडू. कडू रस तोंडात जरासा थेंब जरी लागला, जरासा कण जरी खाल्ला तरी सगळे तोंड कडू करतो आणि त्यानंतर खाल्लेला कुठला पदार्थ सुद्धा कडूच लागतो. परंतु कडू रस औषधी असतो. विशेषतः खोकल्यासारख्या आजारामध्ये घसा साफ करण्यासाठी हा उपयोगी पडतो. कोरफड किंवा अडुळसा यासारखी औषधं कडू असतात, परंतु ती उपयोगी पडतात. कडू रसाचं उदाहरण मेथी किंवा कारले. कटुकहा म्हणजे तिखट. तिखट जिभेच्या टोकाला जास्त भाजत. कंठ म्हणजे घसा आणि गाल हे झोंबतात. नाकाडोळ्यातून पाणी येतं आणि शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण होऊन आपल्याला घाम येतो. लाल किंवा हिरवी मिरची, आलं, मिरी, लवंग, ओवा असे पदार्थ तिखट असतात. कषाय म्हणजे तुरट. तुरट रस हा सुपारी किंवा आवळा या पदार्थांमध्ये असतो. सुपारी खाल्ली की जीभ जड होते, म्हणजेच नीट बोलता येत नाही. अशा प्रकारे कषाय रसाचा जिभेवर परिणाम होतो. घसा सुद्धा धरतो आणि म्हणून जास्त प्रमाणात हा रस खाल्ला की जीभ जड होईल, घसा धरला जाईल आणि छातीतनं बारीकशी कळ येईल. व्यवहारात बोलताना सुपारी लागली असं त्याला म्हणतात. म्हणजे त्यातील तुरट रसाचा परिणाम जीभ, घसा आणि हृदय यांच्यावर झाला असे म्हणतात. पान किंवा विडा खाल्ला की त्यात सुपारी असल्यामुळे नंतर नीट बोलता येत नाही, जीभ जड झालेली असते, असा व्यवहारातला अनुभव आहे. वैशिष्ट्य अशा प्रकारे तुरट रसाचा परिणाम सांगितला आहे. परंतु तुरट रस सुद्धा आवश्यक आहे. आवळा तुरट असेल, थोडासा आंबट पण असेल, परंतु त्याचे औषधी गुणधर्म फार चांगले आहेत आणि म्हणून 6ही रसांचे प्रमाणात सेवन करावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. चतुर्थम वाक्यम अम्लः शीतस्पर्शो बोधयति इंद्रियाणि रोचनः पाचनः दीपनः स्निग्धः हृदयः च. सरलार्थ, आंबट रस
थंड स्पर्श असलेला असतो, सर्व इंद्रियांना जागृत करणारा असतो, अतिशय रुचकर, पचन शक्ती चांगली बनवणारा, चांगला पाचक असतो, दीपनहा म्हणजे चांगली शक्ती देणारा असतो, स्निग्ध मऊ कोमल असतो आणि हृदय हृदयाला हितकारक, मनाला आनंद देणारा असतो. संदर्भ वरील वाक्य अथातो रसजिज्ञासा या पाठातून घेतले आहे. हा पाठ आयुर्वेदातील वाग्भटाचार्य लिखित अष्टांग संग्रह या ग्रंथाच्या प्रथम सूत्रस्थानातील 18 अध्याय रसभेदीय या अध्यायातून घेतले आहे. स्पष्टीकरण रसभेदीय या अध्यायामध्ये आचार्यांनी 6 रस, त्यांचे कार्य, त्यांचे परिणाम, त्यांचे गुण किंवा त्यांचे फायदे आणि अतिसेवनामुळे होणारे दुष्परिणाम हे सांगितले आहे. यामध्ये मधुर रसाने सुरुवात केली आहे. मधुर रसाचे कार्य सांगून झाल्यावर आम्ल म्हणजे आंबट रसाचे कार्य सांगितले आहे. आंबट रस जिभेला उद्वेग निर्माण करणारा म्हणजे त्रासदायक, कारण आंबट पदार्थ खाल्ल्याने जीभ चुरचुरते, जिभेला सरे पडल्यासारखे किंवा वेदना झाल्यासारखे वाटते. उदाहरणार्थ चिंच, आमसूल असे पदार्थ किंवा लिंबू कुठलेही पदार्थ जेव्हा आपण तोंडात घेतो तेव्हा जिभेवर त्याचा लगेच परिणाम होतो. दातांनाही कळ आल्यासारखी भावना होते, त्याला दात आंबणे असं आपण व्यवहारात म्हणतो. छाती आणि घसा या ठिकाणी जळजळ झाल्याप्रमाणे वाटते. आंबट पदार्थ खाऊन म्हणजे तोंडात घेऊन तोंडाला पाणी सुटतंच, किंवा नुसता जरी दाखवला आंबट पदार्थ किंवा त्याचा विचार जरी केला, त्याच्याबद्दल बोललो जरी, तरी सुद्धा तोंडाला पाणी सुटते. आंबट पदार्थ जेव्हा तोंडात असतो त्यावेळी तो चाखत असताना डोळे आणि भोवया आकुंचन पावतात आणि रोमांच उभे राहतात, म्हणजे हातावरचे शरीरावरचे केस उभे राहतात. हा आंबट पदार्थाचा किंवा आम्ल रसाचा परिणाम किंवा कार्य या ठिकाणी आचार्यांनी सांगितले आहे. आता अशा प्रकारे कार्य असलेला आंबट रस, आपल्याला त्याची उदाहरणं चिंच, लिंबू, आंबट फळे ही उदाहरणं, आमसूल, कोकम ही उदाहरणं आहेत. अशी त्याची उदाहरणं आहेत. हा आंबट रस शीत स्पर्श असतो. लिंबासारखे पदार्थ हे थंडावा देणारे, उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत थंडावा देणारं असतं. इंद्रियांना जागृत करणारे, कारण त्याच्या चवीमुळे सर्व इंद्रियांच्या संवेदना जागृत होतात. जीभ असेल, त्वचा असेल, हे सगळे कार्यरत होतात. हा रस रुचकर आहे, तो पदार्थाची चव वाढवतो. उदाहरणार्थ लिंबू पिळून अनेक पदार्थ अधिक रुचकर होतात, किंबहुना चिंचेचा कोळ किंवा चिंचेचा रस घातलेले पदार्थ अतिशय रुचकर असतात. भेळ किंवा चाट सारखे पदार्थ की ज्यामध्ये चिंचेचा रस वापरला जातो, चिंचेचा कोळ वापरला जातो, असे पदार्थ अतिशय रुचकर असतात आणि लोकांना आवडतात. शिवाय हा पाचक असतो, म्हणजे पचन चांगले करतो. विशेषतः शरीरामध्ये कॅल्शियम शोषून घेतले जावे यासाठी लिंबू किंवा आम्ल पदार्थ
हे अधिक उपयोगी असतात. दीपनहा म्हणजे हा रस ताजतवानं करणारा, शक्ती देणारा. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये खूप घाम आल्यानंतर संत्र्याचा रस किंवा लिंबाचे सरबत यांनी एक प्रकारे तरतरीतपणा, ताजेपणा मिळतो. हा रस स्निग्ध असतो म्हणजे कोमल किंवा मऊ असतो आणि हा रस हृदय मनालाही आवडणारा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त असतो. असे याचे फायदे या ठिकाणी सांगितले आहे. वैशिष्ट्य या वाक्याचं की कोणत्याही रसाची चव, त्याचं कार्य, त्याचे परिणाम सांगितल्यामुळे तो आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे हे आपल्याला समजतं. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये आहाराचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे दाखवून देण्यासाठी याप्रमाणे या ठिकाणी रसभेदी अध्यायात रसांचे वर्णन केले आहे.